हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आई होप आप बहुत बेहतरीन होंगे, बच्चा होना भी चाहिए। तो देखो, आज से हम लोगों का प्रॉपर सिलसिला स्टार्ट हुआ है जो कि नवोदय के हित में जाएगा 2026 के ओरिएंटेड। क्या ये बात क्लियर हो रही है सभी को? तो सबसे पहला चैप्टर नवोदय का ठीक है, नंबर सिस्टम करके कहा जाता है। उसका पहला लेक्चर आज से हम लोग शुरुआत करेंगे। और बुनियादी तौर पे जो न्यू चाहिए किसी भी चीज को समझने की, है ना, जो बेसिक बोलते हैं, वो कहीं ना कहीं 8 बेसिक के वीडियो अपने ऑलरेडी कल प्रोसीड हो चुके हैं। और वो सारे के सारे अपने ऐप में आपने देख लिया होगा। किसी ने नहीं देखा होगा तो प्लीज उसे जाके पहले कंप्लीट करे। डे 1 से लेके डे 8 शायद, है ना, कि 9 है 8 के 8 वीडियो अगर सपोज आपने वो कर लेते हो तो कहीं ना कहीं जो बेसिक ओरिएंटेड जो कंसेप्ट बोलते हैं ना, जो मैथमेटिक्स में बोलो, जो आपको जरूरत रहती है, उसमें कहीं ना कहीं मदद जरूर मिलेगी। अभी क्योंकि जो एग्जांपल्स आपके हमें जो डील करना है ना, जो एग्जाम्पल अभी हम लोग सामने डील करने वाले हैं, मराठी हिंदी में समझता है ना, की मराठीत पण बोलणार मी मधा ठीक है, पण समजत आहे ना? नवीन तुला ग परी समझत आहे ना मराठी का हिंदी? बोमला बोलना है। देखो, जब तक आप मेरे साथ बात नहीं करोगे, जो मैं सवाल आपको पूछता हूं, ये चीज याद रखना, ऐसे मंद नहीं रहना। समझ रहे हो बातों को? चीजें समझे तो भी बताओ कि समझे, नहीं समझे तो भी बताओ, वो आपका अधिकार है, ये चीज याद रखना। आप उसी चीज का पैसा मुझे देते हो, ये चीज याद रखिएगा। समझ रहे हो बातों को? मतलब जो भी चीज नहीं समझती है ना, बिंदास पूछिए, बिना डरे। ये मत सोचना कि इतने 40-50 बच्चों के सामने मैं कैसे पूछूं करके, मतलब नहीं आता। डरना किसी से नहीं, ये चीज याद रखना सवाल पूछने में। और वो भी पढ़ाई ओरिएंटेड नाही तर सर तुमचा फेवरेट हिरो कोणता आहे जी? हिटलरचा। मी विचारायला काय म्हणतो ना, तुम्ही विचाराल काय ते नाही, ठीक आहे? अभ्यासाबाबतीत जे काही तुम्हाला गोष्टीमध्ये कुठे त्रास आहेत ते मला विचारा। सर मला हा टॉपिक कुठे नाही कुठे समजायला त्रास होतोय, त्याला अजून मी कशा पद्धतीने छान करू शकतो याबद्दल विचारा, मी सांगेन। समजला का जी सगळ्यांना? पक्का? तो बोलो भारत माता की। तो चलो इसी जय से शुरुआत करते हैं आज का ये पहला अपना चैप्टर। देखो इसमें हम लोग क्या पढ़ने वाले हैं उसके रिगार्डिंग अगर सपोज मैं आपको बताऊं तो देखो बच्चा, सबसे पहले संख्या पद्धतीमध्ये काय काय गोष्टी आपण अभ्यास करणार आहोत ते, त्यामधला आहे रोमन नंबर, त्यानंतर आहे टाइप्स ऑफ म्हणजे संख्यांचे प्रकार काय काय राहतात, भागाकार पद्धतीचा आपण थोडंसं यूज करणार आहोत, नंबर फॉर्मेशन, संख्या कसे बनतात ते माहित आहे ना, 3 4 5 7 असं दिले असतं, यापैकी मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या बनवा किंवा 5 अंकी, ते त्या सगळ्या गोष्टी आपण अभ्यास करणार आहोत। स्थानिक व्हॅल्यू, प्लेस व्हॅल्यू किंवा फेस व्हॅल्यू ज्याला आपण म्हणतोय, स्थानिक किंमत, दर्शनीय किंमत, या सगळ्या टॉपिकवर आपण इथे डिस्कस करणार आहोत। म्हणजे इथे जितके पण तुम्हाला टॉपिक दिसत आहेत, नंबर सिस्टीम म्हणा, नंबर सिस्टीम मध्ये इथे आपण नॅशनल, इंटरनॅशनल, भारतीय पद्धतीमध्ये कसे लिहितात आणि इंटरनॅशनल पद्धतीमध्ये कसे लिहितात त्याबद्दल ज्ञान घेणार आहोत। ओके, याचा एक लेक्चर, याचा एक रोमन संख्या, याचा एक लेक्चर राहणार, याचा एक म्हणजे असे प्रत्येकाचे एक लेक्चर तुम्हाला आता बघायला मिळतील, ठीक आहे? तर पहिला आपण आजचं बघणार आहोत काय, नंबर सिस्टीम। त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते ते बघा। नंबर सिस्टीम मध्ये 2 प्रकारचे सिस्टीम आहेत बघा, एक आहे कुठली इंटरनॅशनल पद्धत आणि एक आहे भारतीय पद्धत, ज्याला तुम्ही आंतरराष्ट्रीय पद्धत आणि इंडियन सिस्टीम असं म्हणता। क्लिअर आहे? आता यामध्ये फरक काय आहे, हे काय तुम्ही म्हणताय सर भारतीय पद्धत वेगळी नाही इंटरनॅशनल? हो, काहीतरी फरक असायला पाहिजे ना। तर बघा बाळांनो, आता बघू आपण इंडियन नंबर सिस्टीम म्हणजे काय, भारतीय पद्धत, भारतीय संख्या पद्धत। आता एक गोष्ट लक्षात ठेवा रे, इथे कुठे नाही कुठे या इंग्लिशच्या शब्दांसोबत तुम्ही कुठे नाही कुठे रिलेट करू शकता, बरोबर आहे? त्यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणतोय याबद्दल थोडंसं आपण बघूया, चालेल? आता तुम्हा सगळ्यांना माहित आहे की एक डिजिट जेव्हा असतो तेव्हा त्याला मी वन्स म्हणतो, बरोबर आहे? जनरली असं बघा ना, 1 2 3 4 5, या जागेला काय म्हणाल तुम्ही, वन्स प्लेस म्हणाल। वन्स प्लेस त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, एकक प्लेस। बघा त्याला काय म्हणतात, एकक, काय म्हणतात, एकक। आता माझ्या मराठीवर जायचं नाही,
माझी मराठी एकच नंबर आहे, पण सगळ्यात बेकार आहे. हो ठीक आहे, काही काही शब्द लिहिताना माझे चुकीचे होणार, त्यासाठी आधीच माफी, तुम्ही क्लियर करू सकता. क्लियर है कि नहीं? क्योंकि मेरी मराठी उतनी बेहतरीन नहीं है जितनी आप लोगों की है. समझ रहे बातों को? ठीक है. हा, त्याच्यानंतर बघ बाळा, टेन्सला काय म्हणतात? दशक. गुड. त्याच्यानंतर 100 ला शतक, त्याच्यानंतर 1000 ला हजार, त्याच्यानंतर 10,000 ला 10,000. 10 लिहितात का 10 लिहितात? 10. तुमची मर्जी बाबा, तुम्ही जशा हिशोबाने. 10,000. त्याच्यानंतर लाख. लाख लिहितात की लक्ष लिहितात? लक्ष राहते वाटते मराठीत. लक्ष असतं है ना, लक्षाच्या लक्ष है ना. त्याच्यानंतर दशलक्ष, 10 लक्ष. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर करोड. अच्छा, तुम्ही कोटी लिहिता, बरोबर आहे. हा, आणि त्याच्यानंतर 10 कोटी. हे तुम्हाला प्रकार तर माहित आहेत ना बाळा. त्यालाच इंग्लिश मध्ये म्हणाल तर वन्स, टेन्स, 100, 1000, 10,000, लाख, 10 लाख, कलोल, 10 कलोल. समजला? त्याला कसं लिहितात तेही माहित आहे. एकक स्थानला एकच असते. दशक मध्ये 2 अंक असतात, शतक मध्ये 3 अंक असतात, 10,000 मध्ये 4. 10,000 मध्ये हे सगळे अंक किती असतात? नंबर ऑफ डिजिट. हे तुम्हाला माहिती आहेत ना? तर भारतीय पद्धत मध्ये अशा गोष्टी असतात. भारतीय पद्धत मध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगून देतो आताच. बघा, लक्ष दे बाळा. भारतीय पद्धत मध्ये आताच आपण क्लिअर करून टाकूया. लक्ष द्या. हे नोट तुम्ही व्यवस्थित लिहून ठेवून चलाला. जेव्हा किंवा आता तुम्ही लिहिणार नाही आला बाळा, तेव्हा काय म्हणतोय ते बघा. भारतीय पद्धत मध्ये जनरली आपण भारतीय पद्धत ओळखायची कशी किंवा रूपांतर कसं करायचं याबद्दल थोडंसं आपण या टॉपिक नंतर डिस्कस करणारच आहोत. पण फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायचं, भारतीय पद्धत मध्ये नेहमी पहिल्यांदा 3 अंकानंतर कॉमा आणि त्यानंतर प्रत्येकी 2-2 अंकानंतर कॉमा द्यायचा. आता हे लक्षात राहत नाही तर त्यासाठी काय करायचं, भारतातील लोक जनरली, तुम्हाला सांगतो मी, सुरुवातीला आता जसं आता तुम्ही पण विचार करा किंवा जास्तीत जास्त 40 पर्यंत, लहान वयापासून तर 40 वयापर्यंत प्रत्येक जण 3-3 वेळा जेवण करतात भारतातील लोक. सकाळ, दुपार, संध्याकाळ. तुम्ही करता का नाही करा? सकाळी, शाळेतून आल्यावर आणि अजून रात्री 3 वेळा जेवण होतो तुमचा, बरोबर आहे? ठीक आहे. पण आजी आजोबा बघितला का तुम्ही तुमचे? काही वय झाल्यानंतर बाळा सकाळी जेवतात आणि डायरेक्ट रात्रीला जेवतात, म्हणजे 2च वेळा जेवतात ना. असं लक्षात ठेवायचं भारतातील लोकांबद्दल. काय लक्षात ठेवायचा? म्हणजे भारतीय पद्धत मध्ये असं लक्षात ठेवाल की आधी, सगळ्यात आधी, म्हणजे शेवटून लक्षात ठेवाल, आधी 3 अंकानंतर, म्हणा 3 अंकानंतर कॉमा देणे आणि नंतर प्रत्येकी 2 अंकानंतर कॉमा देणे. समजला का जी? जसं आता पाय, तुम्हाला वाटत असेल काय सांगितलं मी, तर बघा 2, 3, 5, 8, 3, 7, 2, राईट, बोंबला. हे अशी संख्या आहे. याला मला भारतीय पद्धत मध्ये जर लिहायचं असेल ना, हे तर आता लिहून टाकलंय मी, ठीक आहे, संख्या अंकच लिहिले आहेत फक्त मी, बरोबर आहे. याला भारतीय पद्धत मध्ये मला लिहायचं असेल तर काय करणार मी? फक्त इतकं बघणार की पहिले 3 अंकानंतर, मोजा बरं 3 अंक, 1, 2, 3 कॉमा, आणि त्याच्यानंतर प्रत्येकी 2-2 अंकानंतर 1, 2, 3, 1, 2 द्यायचीच गरज नाही, संख्याच नाही, अंकच नाही, खतम काम. समजलं का भारतीय पद्धत? भारतीय पद्धत समजली का? पक्का? अजून आपण एक्झाम्पल बघणारच आहोत रे समोर रे, पण आता फक्त हे थोडस एकटाच देऊन दिलं की कशा पद्धतीने तुम्ही याला डील करणार आहात. काय डाऊट? काय लक्षात ठेवाल? भारतातील लोक पहिल्यांदा 3दा नंतर 2दा जेवण करतात, बस. क्लिअर आहे? म्हणजे 3-3 अंक, पहिल्यांदा 3 अंकानंतर कॉमा, नंतर 2-2 अंकानंतर कॉमा. एक अजून सांगून देतो म्हणजे तुम्हाला क्लिअर होऊन जाणार. जर मी म्हणतोय बाळा 5, 3, 7, 8, 2, 5, 7, 8, ठीक आहे, सांगा बरं इथे काय करू मी? पहिल्यांदा 3 अंकानंतर, मग 2 अंकानंतर, मग अजून 2 अंकानंतर, अशा पद्धतीने जायचं. मग शेवटी 1 अंक उरला तरी चालतोय, काही हरकत नाही. कोई शक?
किसी को तो भी, थोड़ा सा तो भी. तो चलो नेक्स्ट शिकते हैं बाळा. तो आहे काय तर आता इंटरनॅशनल नंबर सिस्टीम. बघा बाळा, टेन्शन घ्यायचा नाही. आता मी मराठीमध्ये पण सांगतो याला, ठीक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, याचा थोडासा तुम्हाला अभ्यास करणे, कारण की गेल्या असं म्हणू शकता बाळांनो 2 ते 3 वर्ष झाले आहेत नवोदयनी, लक्ष द्या, 2 ते 3 वर्ष झाले आहेत नवोदयनी या टॉपिकवर प्रश्नच विचारलं नाही. तर आता 2026 मध्ये चान्सेस आहेत या टॉपिकवर प्रश्न विचारण्याचे, आणि त्यांना प्रश्न विचारण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक हाच वाटतोय, कारण की भारतातील मुलांना भारतीय पद्धत सोपी जातोय, पण इंटरनॅशनल पद्धत म्हणला का ते मिलियन ट्रिलियन मध्ये थोडा दिमाग खराब होते. माहित आहे का? ह्याबद्दल तुम्हाला माहित तर असेलच रे, नो डाऊट, पण याला मध्ये प्रश्न कसं कसं विचारला जातोय त्याबद्दल पण आपण समोर बघणार आहोत. थोडासा बेसिक बघूया आणि नंतर समोर जाऊया. बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी, जसं तिकडे तुम्ही बघत असाल एकक स्थानला काय, बघा इथे समजून घेऊ आधी आपण, ठीक आहे. वंश, आता बघा नॅशनल पद्धत मध्ये वंशला वंशच म्हणत होता ना तुम्ही. भारतीय पद्धत म्हणजे त्याला काय म्हणत होता तुम्ही? एककला एकक स्थानच. मान्य कराल? दशकला टेन्सला दशकच म्हणाल, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर 100ला शतकच म्हणाल. काय म्हणायचं? शतक. 1000ला हजार. आता तिकडे काय होत होतं? तिकडे पण हजारच म्हणत होता तुम्ही. 10,000ला 10,000. काही डाऊट इथपर्यंत? पण तिकडे भारतीय पद्धत 10,000 नंतर काय यायचं बाळा? लाख, लक्ष यायचं, बरोबर आहे. इथे तसं नाही आहे. इथे काय आहे? 100,000 म्हणजे 100,000. बोमला, इथे लाख नावाची गोष्ट नसते, म्हणून जग फसते. समजला का जी? आता 100,000 नंतर मिलियन. काय येते बाळा? मिलियन, ठीक आहे, समजलं. त्याच्यानंतर 10 मिलियन म्हणजे 10 मिलियन. त्याच्यानंतर हजार नाही रे, 100 मिलियन. पाठ टच पाहिजे तुम्हाला आता. त्याच्यानंतर बाळा बिलियन, आणि त्यानंतर 10 बिलियन. हे लक्षात ठेवायचं. इंग्लिशवाले इंग्लिशच्या हिशोबाने, मराठीवाले मराठीच्या हिशोबाने. समजलं का? समजलं का? काही डाऊट? म्हणजे सांगण्याचा उद्देश बघा बाळा, 1 2 3 4 6 7 9 आणि किंवा 8 असं मी पकडलं तर या स्थानाला काय म्हणायचं? एकक, ठीक आहे. या स्थानाला काय म्हणायचं? दशक. आणि या स्थानाला काय म्हणाल तुम्ही? शतक, ठीक आहे. आणि या स्थानाला काय म्हणाल तुम्ही? हजार. आणि या स्थानाला काय म्हणाल तुम्ही? 10,000. 10,000. त्या दुसऱ्या स्थानाला काय म्हणाल बाळा? गुड. लाख नाही, इथे काय म्हणायचं? 100,000. ओके. आणि उसके बाद आप बोलोगे मिलियन, और उसके बाद बड़ा 10 मिलियन. क्लियर आहे का? काही डाऊट आहे का? काही डाऊट आहे का? नाही. आता सर त्यामध्ये आणि यामध्ये आम्हाला थोडा बहुत फरक तर समजला की इथे 10,000 नंतर लाख नाही येता 100,000 येतोय. त्यानंतर मिलियन येतो, 10 मिलियन येतो, बिलियन येतो, आणि सॉरी 100 मिलियन 10 बिलियन आणि 10 बिलियन अशा टाईपचं स्वरूप आहे. पण सर हा झाला शाब्दिक स्वरूपामध्ये, शब्दांच्या स्वरूपामध्ये झाला. संख्यांच्या स्वरूपामध्ये कशा पद्धतीने किंवा त्या कॉमाच्या पद्धतीने कसं राहणार? काही तर फरक असेल ना. तर यामध्ये नेहमी लक्षात ठेवाल की इकडले जे लोक आहेत, कोणते? इंटरनॅशनल लोक, हे बळा लहान राहत, मोठे राहत, बुडगे बाळगे राहत, सगळेच जण 3-3 वेळा जेवण करतात म्हणावं. सकाळ, दुपार, संध्याकाळ. किती वेळा जेवण करतात? 3-3 वेळा जेवण करतात. तर म्हणजे कसं? नोट मध्ये काय लिहाल की यामध्ये काय लिहाल नोट की
तीन तीन अंक म्हणा, प्रत्येकी तीन तीन अंकानंतर कॉमा लागतो. समजला का जी? म्हणजे कसं होणार बाळा? जर मी म्हणेन प्रश्न पहा, 3 5 8 3 2 5 6 7 8 या संख्येला मला जर भारतीय पद्धत नाही इंटरनॅशनल पद्धतीमध्ये अगर सपोज आणायचं आहे, ठीक आहे, असं लिहितो मी इंटरनॅशनल मेथड IM, चालेल? असं लिहिण्यापेक्षा आंतरराष्ट्रीय लिहितो, आंतरराष्ट्रीय पद्धत. यामध्ये रूपांतर करायचं आहे तर कसं करणार बाळा सांगा बरं? प्रत्येकी 3 अंकानंतर कॉमा दे बरं. 1 2 3 1 2 3 1 2 नाही द्यायचं. समज कशाला द्याल? ठीक आहे, समज नाही, 2 नाही बाळा, 3च झालं, खतम खतम. आंतरराष्ट्रीय पद्धत मध्ये 2 अंकानंतरचा दिमागच नाही लावणे. ते कशामध्ये लावणे? भारतीय पद्धत मध्ये. आता भारतीय पद्धत त्यालाच करून दाखवतो बघा. 3 5 8 3 2 5 6 7 8 याला जर मला बाळा आता भारतीय पद्धत मध्ये करायचं आहे तर कसं राहणार? तुम्हीच सांगा. पहिल्यांदा 3 वेळा जेवण, 1 2 3 त्याच्यानंतर 2 2 2 2 2 वेळा. किती वेळा? 2 2 2 2 2 वेळा. म्हणजे 1 2 कॉमा 1 2 कॉमा, होत बसल काम ना धंदा. काय बात क्लिअर हुई? भारतीय पद्धत नाही इंटरनॅशनल पद्धत समजलं की नाही समजलं? आता तुम्ही भारतीय पद्धतच्या इंटरनॅशनल मध्ये पण करू शकता, इंटरनॅशनल पद्धतच्या भारतीय पद्धत मध्ये पण करू शकता. काय खूप मोठी गोष्ट आहे का? भारतीय मध्ये रूपांतर करायसाठी पहिल्यांदा 3 नंतर 2 2 2 2. आंतरराष्ट्रीय मध्ये रूपांतर करायसाठी प्रत्येकी 3 3 3 3 3 3. नाही समजला का? कोई डाऊट है? अरे सगळ्यांना अक्षदा मिळालात का? अरे सगळ्यांना अक्षदा मिळालात का? तो शुभ मंगल सावधान. चलो नेक्स्ट टॉपिक के तरफ जाते हैं. चलो देखो बच्चा, आता रूपांतर कसं करणे, हाउ टू कन्वर्ट दैट गिवन पर्टिकुलर एग्जांपल इन द फॉर्म ऑफ नेशनल मेथड, म्हणजे इंडियन मेथड. सीधा सीधा समझ रहे बातों को? उसको कन्वर्ट कैसे किया जाए, इस पे जरा हम लोग अभी फोकस करते हैं. देखो बच्चा, तो अभी कैसे डील करे इस पे जरा फोकस कीजिए. या संख्याला मला भारतीय पद्धत मध्ये लिहिणे आहे. कसं लिहू रे तुम्हीच सांगा. पहिले जसं तसं संख्या लिहून टाकणे, पहिला काम हाच तुमचा राहणार. संख्या लिहिल्या असता भारतीय लोक किती वेळा जेवण करतात? सुरुवातीला 3. तर 3 अंकानंतर पॉइंट देऊन द्या, खतम. याला अक्षरामध्ये कसं लिहितात रे? कसं लिहितात? 1000. खतम, सोपा, चांडरी. चल, त्याच्यानंतर आता हा याला आधी लिहून टाका बाळांनो. 5 2 0 4. कलर क्यों चेंज कर दिया मैंने? आधी लिहून टाकायचं. 5 2 0 4 3. आता याला भारतीय पद्धत मध्ये करायसाठी काय करावं लागेल? पहिल्यांदा 3 अंकानंतर कॉमा, नंतर 2 अंकानंतर कॉमा. आणि आता मोजू शकता ना तुम्ही त्याला? आता मोजू शकता ना बाळा? मोजता येतो ना तुम्हाला सगळ्यांना? कसं? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, म्हणजे लक्ष. ठीक आहे, म्हणजे आता कसं लिहाल तुम्ही त्याला? 5. मी आता बघा 5 न लिहिता मी असं लिहितोय. कसं? 5 असं न लिहिता मी फक्त 5 लिहिन. चालेल? चालेल ना? कारण की ते शब्द नाही, तुम्हाला शब्द आलं पाहिजे, नाही? बरोबर आहे? तर बघा 5 लक्ष, ठीक आहे. त्याच्यानंतर हा 2 लिहाल की 20 लिहाल बाळा? बघा 20 20,000. काय लिहाल? 20. कारण की हा लक्षाचे स्थान झालं, हा हजारवाला स्थान झालं, हा शतकीय स्थान झाले आपले. समजलं हे? तर 20,000 आणि त्यानंतर 4 से 39. 39. आता माझ्या मराठीवर जायचं नाही. काय माहित माझी बरोबर लिहिलं की नाही लिहिलं ते. ठीक आहे, समजलं? काही डाऊट आहे कोणाला? या पद्धतीने डील करायचं असते. हे तुम्हाला अक्षरांमध्ये पाहिजे, हे समजलं पाहिजे. तुम्हाला बहुतेक मला वाटते कुठपर्यंत येतात माहित आहे का? 20 पर्यंत व्यवस्थित येत असतील. येतात. पण त्याच्यानंतर मी जर म्हटलं 21 म्हणजे किती? 21. 29 म्हणजे किती? 29 म्हणजे 29. 39 नाही. 39 म्हणजे 39. बघा अशा बाबत थोडस आता बघा,
या गोष्टीबाबत तुम्हाला तुमच्या मदत कोणी अगर करू शकत असेल तर पप्पा मम्मीना काय म्हणायचं की मला रोजचे जास्त नाही 20 जे अंक असतात ना ते मला मराठीमध्ये आपण बोलू बा. तुम्ही पण बोलाल मी पण बोलतो, तुम्ही पण बोलाल मी पण बोलतो. म्हणजे कसं करायचं असं विचार करा. परिधी आ बाळा इधर आजा आजा जल्दी आ जाओ आ जाओ. आप दिख रहे हो क्या? हाँ देखो कैसे करना. आप घर में किसी को भी बोलिएगा, ठीक है. किसी को भी अगर सपोज बोलते हो कि मेरी प्रैक्टिस ले, तो कैसे प्रैक्टिस ले. तो जैसे मैं बोलूंगा 1 1 ला 1 मन 1 ला 1 सॉरी 1 ला 1 2 ला 2 3 ला सॉरी 3 ला 3. आता हे तर तुला एकच्या इंग्लिशच्या स्वरूपामध्ये झालं, बरोबर आहे. डायरेक्टली बोलायला लावायचं कारण की ते लोक कन्फ्युज होऊन जातील नाही, बरोबर आहे. त्यांना म्हणायचं की फक्त मला मराठीमध्ये सांग. मन 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 नाही 16 17 18 19 20. समजलं. आणि जास्त आपण कुठे कन्फ्युज होतो 19 म्हणजे 29 वाले 19 वाले 39 वाले 49 वाले हे जे अंक असतात ना त्याला इंग्लिश मध्ये पण बोलायचं आणि मराठीमध्ये पण बोलायचं. बाकीचे हे तर सोपी आहे, बरोबर आहे. समजलं. असं त्यांना तुमच्याकडून बोलवून घ्यायचं पप्पा मम्मींना. वेळ नसेल तरी वेळ काळाची म्हणा आमच्यासाठी. रोजचे 20 करा. म्हणजे 20 पर्यंत तुम्ही जर तुम्हाला पक्क वाटत असेल तर मग समोरचे 20 ला जा. समजलं. कारण की मग मी विचारणार सांग 25 म्हणजे किती. इंग्लिश मध्ये तुम्ही बोलल्या पाहिजे 25. सांग 39 ला मराठीत काय म्हणतात. 29 नाही बाबा 39. समजलं का. या रिगार्डिंग तुम्हाला प्रॅक्टिस करणे आहे, लक्षात घ्या. कारण की होतो कसं तुम्ही इंग्लिश मिडियम वाले आहात, कॉन्व्हेंट मध्ये शिकतात बहुतेक जण. मराठीच्या टचअप कुठे नाही कुठे तुमचं कमी झालेलं आहे. आणि त्यासाठी जर तुमची कोणी मदत करू शकत असेल ना, मी तेवढं मदत नाही करू शकणार जेवढे पप्पा मम्मी मदत करतील किंवा आजी आजोबा. 1 नंबर का त्यांना 1 नंबर, त्यांनाही बरं वाटेल मला विचारते माझी नातीन. हो ना का. समजला. चलो बैठ जा बड़ा. गुड ठीक है. चलो तो समझ में आ रही है बात, क्लियर हो रही ना. तो इस पे मैं पेरेंट्स लोगों से एक निवेदन करूंगा, प्लीज थोड़ा सा उनकी मदद कीजिएगा. उनको थोड़ा सा बस मेरे ख्याल से ये 29 39 49 हे 39 जे आपण म्हणतो ना 39 49 59 69 यामध्येच थोडासा त्रास आहे. बाकी ओव्हरऑल गोष्टी ते करू शकतात किंवा तुमच्या जर तुम्ही प्रॅक्टिस घेतलात तर ते लोक आरामसे करून टाकतील. ओके. त्यानंतर बघ रे बाळा काय आहे रे. त्यानंतर बघ काय तर हा 520439 याला पहिले लिहायचं. कसं लिहिणार रे. 520439. अरे डबल लिहिलं का रे. हा डबल कसं झालं. चला ठीक आहे राहू द्या, मिटवून टाकू, चेंज. नेक्स्ट बघा. नेक्स्ट याला कसं लिहायचं. याला पहिले लिहा आधी. कसं लिहिणार बाळा. 43789190. कसं 3 अंकानंतर कॉमा, मग 2 अंकानंतर कॉमा, मग 2 अंकानंतर कॉमा. तुम्हीच सांगा रे. एकक दशक शतक 1000 10,000 लाख 10 लाख करोड 1 कोटी कोटी कोटी. तर सांगा किती कोटी आहेत. 4 कोटी. 4 कोटी. बाळा या टॉपिकवर हे जे मी असं लिहून देतोय ना 4 कोटी ठीक आहे 37 हे असं टाईपचं जे काही कन्सेप्ट आहे या टॉपिकवर लास्ट इयर म्हणजे गेल्या वर्षी प्रश्न आला होता आणि या वर्षी पण आला होता. ठीक आहे. म्हणजे ह्या अशा टाईपचे जे असे मांडणी असते, मांडणी करायला नाही लावलं त्यांनी, अशा शब्दांच्या स्वरूपामध्ये त्यांनी लिहून दिलं आणि त्याला तुम्ही गणितीय फॉर्मॅटमध्ये संख्यांच्या फॉर्मॅटमध्ये लिहून दाखवा असं त्यांनी म्हटलं होतं. समजलं का. समजत आहे ना. त्या हिशोबाने बघा विचार करा म्हणजे किती महत्वाचा टॉपिक आहे हा. चला 4 कोटी. त्यानंतर बाळा हा 37 काय आहे. लाख झालं म्हणजे 37 आहे. 37 म्हणजे 37. आता 37 पाऊंड टाकाल शायद मी गलतही राहू शकतो. 37 काय लाख लक्ष. त्याच्यानंतर हा 89 म्हणजे
89, गुड. 89, भाऊ 90, आता माहित नाही, पाहून टाकाल. ठीक आहे, 89,000, गुड. 89,000. त्याच्यानंतर 190, 190. क्या ये बात क्लियर हुई क्या बाळा? क्या ये बात क्लियर हुई? असं लिहावं लागेल. इंग्लिश वाले मुलं इंग्लिश मध्ये लिहितील. आता इंग्लिश मध्ये याला कसं लिहिलं जाणार? 1000ला 1000. काय लिहिलं जाणार? 1000. आणि याला कसं लिहिलं जाणार? 5 लाख 20,000 439. अभी आप इंग्लिश में नहीं बता रहे हो, इंग्लिश में तो बताओ बराबर. अब इसमें बताओ इंग्लिश में. 4 करोड़ 37 लाख 89,190 ओनली. बस ये बात हुई इंग्लिश की. आपको इंग्लिश मीडियम है ही नहीं, तो इसलिए वो इंग्लिश मीडियम वाले बच्चों के लिए जा रहा है. समझ रहे बातों को? क्या ये बात क्लियर हो रही है? क्या ये बात क्लियर हो रही है सभी को? ही काय झालं की रूपांतर कसं करणे भारतीय पद्धतमध्ये. कशामध्ये? भारतीय पद्धतमध्ये. आता आपण बघणार आहोत इंटरनॅशनल पद्धतमध्ये कसं रूपांतर करणे. ठीक आहे, आणि त्यानंतर मग आपण मस्तपैकी आपले प्रश्न घेऊ की नवोदयमध्ये तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न विचारल्या जातात. अभी अच्छा लग रहा है? ठीक है, तो चलो सामने जाते हैं. सन्ना भी कब एवरेज. अब सेम चीजें हम लोग सीखेंगे किसमें? अरे किसमें बड़ा? कशामध्ये? भारतीय पद्धत मध्ये नाही. आता भारतीय पद्धत मध्ये झालं बघा. आता आंतरराष्ट्रीय पद्धत मध्ये बघूया. कशामध्ये? आंतरराष्ट्रीय पद्धत. देखो देखो, एक नंबर. अरे बम बम बोले. देखो देखो देखो. आता भारतीय पद्धत नाही बाळा. आता कोणती पद्धत म्हणूया? आंतरराष्ट्रीय पद्धत. ठीक है, जिसको आप क्या बोलते हो? इंटरनेशनल मेथड बाळा. ठीक है, सेम इसमें याद रखिएगा. कैसे कन्वर्ट करोगे? सबसे पहला काम क्या है? लिख लेना. और उसके बाद आंतरराष्ट्रीय पद्धत मध्ये किती वेळा जेवण करतात? 3 वेळा. म्हणून 3 अंकानंतर कॉमा. त्याच्यानंतर बघ, याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? 1000. इसमें भी 1000 ही बोला जाता है. 1000. ठीक है, ओके. देन उसके बाद देखो बड़ा, इसको जैसे कि वैसे लिखो फटाक से. 520439. पहिले 3 अंकानंतर कुठं 2 भारतीय पद्धत मध्ये असते बळा, इथे नाही. ठीक आहे, याला कसं लिहायचं सांगू शकाल का? वन्स, टेन्स, 100 म्हणजे एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख नाही, 100,000. इंटरनॅशनल पद्धत आहे बळा. पुन्हा सांगतोय, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, 100,000. 100 किती हजार? तर 520. समजला का? म्हणजे 520,000 म्हणायचं. काय म्हणायचं? 520,000 439 म्हणजे 39. 39. समजलं बाळा? ठीक आहे, तसंच याला पण सांगा बरं आता. 437. बघा, लक्ष द्या बाळा, मी काय सांगतोय ते. 437,891,90. चल लक्ष दे. त्याच्यानंतर काय करायचं? लक्ष दे बाळा. किती अंकानंतर कॉमा? इंटरनॅशनल मध्ये 3. त्याच्यानंतर 3च अंकानंतर आहे ना. चला बरं, मोजा बरं मस्तपैकी. मजा. एकक, दत्तक, अदाल, 10,000, थेंबल अदाल, मिलियन, 10 मिलियन. म्हणजे हा किती मिलियन आहे? किती आहे? 43 मिलियन आहे ना. म्हणजे 43 लिहावं लागेल. कसं? असं लिहितात का रे? 43 मिलियन. 43 मिलियन. आता हा 789 म्हणजे काय?
789 काय हजार, 789 हजार आणि त्यानंतर 190 डायरेक्ट फक्त 190. क्या ये बात क्लियर हुई बाळा? क्या ये बात क्लियर हुई? कुछ डाउट हुआ? कुछ पक्का समझ रहे हो बातों को? कोई दिक्कत है किसी को इसमें? नाही. तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला बाळांनो, हा इंटरनॅशनल पद्धतीमध्ये एक एक नियम थोडासा लक्षात ठेवायचा. काय? दोघांचं मिश्रण तुम्हाला मी सांगतो बाळा, दोघांचं मिश्रण बघ. 1 2 लक्ष दे बाळा, 1 2 4 9 7 4 3 2. ओके, याला मला राहू द्या, वेळ नाही आहे, नाही तर सांगितलं तुम्हाला दिलं असतं करायला. ठीक आहे, याला भारतीय पद्धतमध्ये पण करू आपण, भारतीय, आणि यालाच आपण आंतरराष्ट्रीय. चालेल, म्हणजे प्रॅक्टिस होऊन जाणार तुमचं. आंतरराष्ट्रीय बघ, भारतीय पद्धतमध्ये कसं 1 2 4 9 7 4 3 2. कसं? पहिले 3 अंकानंतर, मग 2 अंकानंतर. पहिले 3 अंकानंतर, मग 2 अंकानंतर, मग 2 अंकानंतर. मोजा. वन्स, एकक, दशक, हजार, 10,000. सॉरी, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख, करोड. म्हणजे 1 कोटी असं नाही लिहायला लागेल, नाही कसं? 1 कोटी किती राहणार बाळा सांगा? 24 लाख. 24 लाख, लाख नाही लक्ष म्हणता ना तुम्ही. 24 लक्ष 97,432. 432. आपले दात किती असतात? बस तोच 32. ठीक आहे, काय बात क्लिअर हुई? काय बात? हे आता तुम्हाला हे आलं पाहिजे. 97 ला मराठीत काय म्हणतात, 32 ला मराठीत काय म्हणतात, त्यासाठी मदत कोण करणार आहेत? पप्पा, मम्मी. हालांकि मैं भी प्रैक्टिस लूंगा, मैं भी पूछूंगा आपको कि इसका आंसर क्या होना चाहिए, उसका आंसर क्या होना चाहिए, इस तमाम चीजों के ओरिएंटेड. कोई डाउट? पक्का? सेम. आता आंतरराष्ट्रीय पद्धत मध्ये कसं लिहिणार बाळा तुम्ही? 1 कॉमा, अरे सहित लक्ष, कसं लिहायचं? जसंच तसं संख्या आधी लिहून टाकणे, कॉमा वामा बाद में देना. ठीक आहे, बता आंतरराष्ट्रीय मध्ये काय? 3 अंकानंतर ऍड कॉमा, 3 अंकानंतर ऍड कॉमा. आता मोजा बरं. वन्स म्हणजे एकक, दशक, हजार, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, 100,000, मिलियन, 10 मिलियन. म्हणजे किती मिलियन आहेत हे? 12 आहेत तर 12 मिलियन. 12 मिलियन. त्यानंतर 497,000. 497,000 आणि 432. समजलं बाळा? काही डाऊट आहे कोणाला? थोड़ा तरी, उलूसा तरी? ओके, तो देखो बच्चा, कुछ इंपॉर्टेंट चीजें अभी जान लेते हैं, जिसके बुनियाद पे कुछ एग्जाम्पल्स रहेंगे, उसके साथ अभी हम लोग डील कर लेंगे. ओके, म्हणजे जे कशा पद्धतीने नवोदयमध्ये परीक्षेमध्ये, नवोदयची जी परीक्षा असते त्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील त्याबद्दल आपण आता चर्चा करूया. चालेल? आणि त्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय की बाळांनो, ह्या गोष्टी तुम्हाला बिलकुल पाठ ठेवून द्या तुम्ही, की 10 लक्ष म्हणजे 10 लाख म्हणजे किती? नॅशनल आणि इंटरनॅशनल, भारतीय आणि आंतरराष्ट्रीय पद्धतीमधल्या जे काही समान गोष्टी ज्या बोलल्या जातात ना, त्याबद्दल थोडंसं आपण बघूया. की 10 लाख म्हणजे 10 लक्ष म्हणजे किती? तर 1 मिलियन होतं. 1 मिलियन म्हणजे शून्य किती? 6 शून्य राहतील, 6 झिरो. हा लक्षात ठेवायचा. तुम्हाला वाटत असेल तर बघा, 10 लाख म्हणजे 1, 10, 100, 1000, 10,000, लाख, 10 लाख. हे 10 लाख झाले. हे 10 लाख बाळा भारतीय पद्धतीच्या हिशोबाने तर बिलकुल बरोबर आहे. ठीक आहे, पण जर मी तुम्हाला म्हणतोय की याला मला आंतरराष्ट्रीय पद्धतीमध्ये जर विचार करायचा तर ते काय स्वरूप राहणार आहे त्याला, तर ते म्हणजे 1 मिलियन. कसं? तर बघा, आंतरराष्ट्रीय मध्ये 3 अंकानंतर आपण करतोय ना, तर बघा 1 2 3 कॉमा, 1 2 3 कॉमा. बघा ना तुम्ही, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, 100,000, मिलियन. किती शून्य आहेत बघा? तर 1 2 3 4 5 6. बघा,
म्हणजे कुठे नाही कुठे बघा, जो स्वरूप आहे ना आपल्या जे भारतीय पद्धत म्हणतो त्याला आंतरराष्ट्रीय मध्ये काय स्वरूप आहे ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आणि तेच मी सांगण्याचा प्रयत्न करतोय की 10 लक्ष म्हणजे 1 मिलियन म्हणजेच 6 शून्य. 1 कोटी म्हणजे लक्षात ठेवायचं, 1 कोटी म्हणजे 10 मिलियन. 1 कोटी म्हणजे 10 मिलियन. त्याला किती शून्य? तर 7 शून्य, 7 झिरो लक्षात ठेवायचं. ठीक आहे, ओके. 100 कोटी, बघा 100 कोटी म्हणजे किती बिलियन? तर 1 बिलियन. ठीक आहे. ह्या काय काय बारीक गोष्टी लक्षात ठेवा. त्याला शून्य किती असायला पाहिजे? तर 9 शून्य म्हणजे 1 बिलियन म्हणजेच 100 कोटी. 7 शून्य म्हणजे 10 मिलियन म्हणजेच 1 कोटी. बघा गोष्टी एकच आहे. 10 लाखाला तुम्ही 1 मिलियन पण म्हणू शकता आणि त्याला 6 शून्य दिलं तर झालं, ते खतम काम. समजलं? ह्या बारीक बारीक गोष्टी लक्षात ठेवा बाळांनो. काय माहित कुठल्या मोडमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा यूज होणार. ओके, आता शेवटी बघूया आपण की काय काय एक्झाम्पल नवोदय कशा पद्धतीने तुम्हाला विचारतोय त्याबद्दल थोडस बघूया आणि मग कंप्लीट करूया. ओके, तर चला बघूया पहिला एक्झाम्पल. बाळा काय म्हणतोय? वाव, बहुत बेहतरीनचा एक्झाम्पल. काय म्हणतोय बघा. तर पहिला प्रश्न असा आहे की दॅट कन्वर्ट जो भी है 1 2 3 1 10 100 1000 10,000 लाख 10 लाख इंटू इंटरनॅशनल नंबर सिस्टीम. याला इंटरनॅशनल म्हणजे 10 लाखाला आंतरराष्ट्रीय क्रमांक प्रणालीमध्ये रूपांतरित करा म्हणते. तर आंतरराष्ट्रीय क्रमांक म्हणजे जी प्रणाली आहे ते काय असते? पहिल्यांदा ती संख्या जसं तसं लिहून टाका. किती शून्य आहेत? 1 2 3 4 5 6, 2 3 4 5 6 बस. आणि आता काय करणार? पण आता काय करणार तुम्ही मला एक गोष्ट सांगा. आंतरराष्ट्रीयमध्ये करायचं आहे ना, तर आंतरराष्ट्रीयमध्ये 3दा जीवन करतात, नेहमीच 3दा जीवन करतात. तर 1 2 3 कॉमा 1 2 3 कॉमा हा तुमचा उत्तर राहणार आहे. कुठे आहे तो उत्तर? इथे आहे का? कॅन्सल. इथे आहे का? कॅन्सल. इथे आहे का? कॅन्सल. म्हणजे तुमचा उत्तर हा आहे. असं स्वरूप असतं प्रश्नांचं. आता ह्या गोष्टी तुम्ही केव्हा करू शकाल रे? जेव्हा तुम्हाला माहित आहे की आंतरराष्ट्रीय क्रमांक प्रणालीमध्ये प्रत्येकी 3 अंकानंतर कॉमा लागतोय. बस. नेक्स्ट जाऊया. ओके, नेक्स्ट प्रश्न बघा बाळा. बघा नेक्स्ट प्रश्न बघा काय म्हणतोय की श्याम्स फ्रेंड gave him 1 million rupees. Shyam gives that 1 10 100 1000 10,000 lakh 1 lakh out of it to his brother. Then how much money is left with Shyam? 90,000, 90,000, 10 million, 9 lakh, 8.5 lakh. ओके, काय म्हणतोय प्रश्न की श्यामच्या मित्राने त्याला 10 लाख रुपये दिले. अरे वा, ठीक आहे. आता 10 लाख रुपये दिले तर 10 लाख तर आपण लिहू शकतो ना, म्हणजे 1 10 100 1000 10,000 lakh 10 lakh 10 रुपये दिले. ओके, श्यामने त्यातील बघा बाळा, श्यामने त्यातील 1 10 100 1000 10,000 lakh 1 लाख भावाला दिले. भावाला दिले. बघा श्यामच्या मित्राने त्याला 10 लाख रुपये दिले. ठीक आहे, श्यामने त्यातील 1 लाख रुपये त्याच्या भावाला दिले. आता 1 लाख रुपये दिले म्हणजे काय? 1 10 100 1000 10,000 lakh दिले ना रे, दिले ना. तर मग त्याच्याकडे किती पैसे उरणार? एखादे अगर सपोज कोणाला अगर सपोज आपण पैसे देतो तर आपल्याकडचे कमी होतात ना. ठीक आहे, म्हणजे मला गोष्ट सांग, श्यामला जसं त्याच्या मित्राने 10 लाख रुपये दिले असणार आणि त्या श्यामने बिचारा त्याच्या भावाला दिले असणार, श्यामकडून ते 1 लाख रुपये कमी झाले असतील ना. आणि कमी होण्यासाठी आपण काय उपयोगात आणतो? तर मायनसचं चिन्ह. काय उपयोगात आणतो? मायनसचं चिन्ह. तर हा तोंडी उत्तर आहे रे बाळा. 10 लाखामधून 1 लाख गेलं किती? तर 9 लाखच ना. खतम का? बस 90,000 नहीं 9 लाख तुमचा उत्तर. समझ रहे हो बातों को? देखो पैटर्न समझो. अभी देखो बहुत शुरुआत है, बहुत बेसिक लेवल के हिसाब से हम लोग चीजों को समझ रहे हैं. इसलिए मैं कहीं ना कहीं आप हर एक बच्चे को बेहतरीन ढंग से समझ में आए उसी हिसाब से अभी हम लोग प्लान कर रहे हैं. वरना देखा जाए तो इसको सॉल्व करने के लिए जैसे आप एंडिंग में जैसे आप लोग जाओगे ना बड़ा, आखिरी के 3-4 महीने जब बचते हैं तब आप ये एग्जाम्पल आप लोगों को चिल्लर लगेंगे. भले ही किसी किसी को अभी भी चिल्लर लग रहे होंगे, नो डाउट, लेकिन मैं उन तमाम महाराष्ट्र के बोले या ओवरऑल अपने इंडिया से जितने भी बच्चे अपने पास पढ़ते हैं उन सभी बच्चों के हिसाब से मैं सोच के ये कोर्स डिजाइन किया. ये चीज याद रखिए कि किसी को ऐसा ना लगे कि यार किसी बहुत ही बेहतरीन बच्चों के रिगार्डिंग ही पढ़ाया जा रहा है,
या हमारे हिसाब से नहीं पढ़ाया जा रहा है करके, है ना। तो ये शुरुआती टर्म है, तो शुरुआती टर्म में मैं कहीं ना कहीं इतने ही मतलब स्पीडअप बोलिए, इतने ही स्लो हिसाब से मैं पढ़ाता हूं, ठीक है। तो इन चीजों को समझिए, अच्छे से अपने नोट्स बनाइएगा। नेक्स्ट एग्जांपल की तरफ मैं अगर सपोज जाता हूं, तो नेक्स्ट एग्जांपल देखिए। नेक्स्ट एग्जांपल भी बहुत बेहतरीन है। देखो बड़ा क्या म्हणतोय, एक कन्वर्ट at which number 1 10 100,000 10,000 lakh 5 lakh to Indian number system। अरे बाळा, आता भारतीय पद्धत मध्ये सांगा म्हणतोय। बघा भारतीय पद्धतीमध्ये कसं राहणार ते, तर पहिले काय मी म्हटलं होतं तुम्हाला, जी संख्या दिलेली असते त्याला पहिले विदाउट कॉमा लिहा, विदाउट कॉमा लिहा, लिहिलं। त्यानंतर कसली पद्धत म्हणतोय, भारतीय पद्धत ना रे, तर भारतातले लोक सुरुवातीला 3 वेळा जेवण करतात, नंतर 2-2 वेळा जेवण करतात। म्हणजे 3 वेळा जेवण करणे म्हणजे काय, तर 3 अंकानंतर कॉमा, त्यानंतर प्रत्येकी 2 अंकानंतर। तर हा झालं तुमचं उत्तर। कुठे दिसतोय, इथं आहे का, कॅन्सल। इथे दिसतोय का, कॅन्सल। इथे दिसतो का, कॅन्सल। उत्तर तुमचा बस ए ऑप्शन राहणार। मैं आप सभी से मतलब सभी को रूबरू करा रहा कि नवोदय में किस हिसाब से सवाल पूछे जा सकते हैं, चीजों को पकड़ लो। अभी आज का अपना ऐसे समझ लीजिएगा कि नवोदय के हिसाब से हमने आज एक्चुअल में शुरुआत की है। अभी तक जो हम लोगों ने पढ़े ना 8-10 दिन, वो सारे का सारा नवोदय के लिए जो जरूरी चीजें थी मेरे हिसाब से, वो मैंने आपको डिक्टेट कराया। ओके, चलो नेक्स्ट एग्जांपल की तरफ जाते हैं। बघा बघा बघा, अगर बाळांनो माझी जर भाषा तुम्हाला कुठे नाही कुठे समजायला त्रास गेलं ना, तो प्लीज मला क्लासमध्ये सांगत चला, ठीक है, कि सर हमें कहीं ना कहीं हिंदी के रिगार्डिंग कुछ जो भी शब्द आप बोलते हो वो कहीं ना कहीं इख्तियार नहीं होते हैं, तो आप बिल्कुल मुझे बता सकते हो। मी प्रयत्न पक्का करणार की मी बहुतेक गोष्टी तुम्हाला मराठीमध्येच एक्सप्लेन करू बा, ओके, है ना। उतनी खास कमांड नहीं है, लेकिन फिर भी मैं कोशिश जरूर करूंगा की मराठी मध्ये प्रॉपरली तुम्हाला सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करू सकू बा, ओके, है ना। तो चला नेक्स्ट, हाउ मेनी करोड़ आर देयर इन 10 मिलियन। शायद मैंने थोड़ी देर पहले आपको बताया 10 मिलियन, 10 मिलियन मध्ये किती करोड असतात हा तुम्हाला सांगणे आहे, ठीक आहे। आता बघा पाठ असेल तर तुम्ही डायरेक्ट म्हणू शकता की 1 करोड, जर पाठ असेल तर उत्तर 100%। पण जर पाठ नसेल तर तुम्ही बनवू शकता। कसं बनवाल, 10 लाखाला आधी लिहायचं, ठीक है। क्या गड़बड़ कर दिया कि इसने, सॉरी बच्चा, ये लिखने में इसने गलत किया है, इसमें 10 लाख नाही पाहिजे, इथे 10 मिलियन म्हणतोय ना, तर इथे 10 मिलियन पाहिजे बाळा। मी ह्या हिशोबाने उत्तर सांगितलं, मिलियन, इथं मिलियन लिहायचं, मिलियन, ठीक आहे। काय म्हटलं मी समजलं, 10 मिलियन म्हणजे किती कोटी आहेत हा प्रश्न आहे। 10 मिलियन किती कोटी असतात, ठीक आहे। तर बघा आपल्याला माहित नाही तर आपण कसं करतोय माहित आहे ना, एकक, दशक, शतक, हजार, आधी ती संख्या बनवा। ये चीज याद रखिए, जो भी चीज आपको बोलता है पहले देखो दिमागी तौर पे नो डाउट आप सॉल्व कर लोगे, लेकिन कब, जब आपकी वो बेहतरीन प्रैक्टिस हो जाती है, वो तालीम आपकी ओवरऑल हो जाएगी, तब जाके अगर सपोज आप करते हो ना, चलो अच्छी बात है। लेकिन अभी शुरुआती तौर पे हमें वो चीजें नहीं पता है जो चाहिए, तो उस वक्त ये प्रॉपर जो रूटीन मैं बता रहा ना वो बिल्कुल खींचिए। आपल्याला माहित नाही ना बाळा अक्षरांच्या स्वरूपामध्ये 10 मिलियन कसं असते, ते पहिले नोटिफाईड करा ना, दाखवा ना तुमच्या डोळ्यांना, ठीक आहे। बघा की 10 लाख 10 मिलियन किती होतात, तर एकक, दशक, शतक, हजार, 10,000, 100,000, मिलियन आणि 10 मिलियन, हे झाले 10 मिलियन। आता 10 मिलियन म्हणजे किती कोटी, म्हणजे कोटी कशा स्वरूपात असतोय, मिलियन 100% हा आंतरराष्ट्रीय पद्धतीचा हिस्सा झाला, पण कोटी हा भारतीय पद्धतीचा आहे ना रे, त्याला भारतीय पद्धतीमध्ये तो डायरेक्ट म्हणत नाहीये तुम्हाला की भारतीय पद्धतीमध्ये काय राहणार असं सांगा, त्याचं असं म्हणणं आहे। बघा त्यांनी एक वेळी तसंच सांगितलं की कोटीमध्ये रूपांतर करणं, दॅट्स मीन दॅट यू हॅव टू कन्वर्ट दॅट पर्टिकुलर गिवन नंबर इन द फॉर्म ऑफ इंडियन नंबर सिस्टम, इतना पक्का है, ठीक है। लेकिन वो हमें अंडरस्टैंड होना चाहिए, तो आम्हाला समजलं पाहिजे की यार ये 10 मिलियन बद्दल हा म्हणत आहे ना की किती कोटी आहे बा म्हणून, म्हणजे हा भारतीय पद्धत बद्दल विचारत आहे की भारतीय पद्धतीमध्ये किती कोटी ते राहू शकतात, समजलं। ते रिझनिंग, तो लॉजिक तुम्हाला हळूहळू डेव्हलप करावं लागेल। म्हणून म्हणजे ज्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगतोय त्यावर आतापासून काम करायला लागा बाळा। मी खरं सांगतोय नवोदय तुमच्यासाठी
ओपन आहे, पक्का ओपन आहे. ओके, बघा कोटी म्हणजे जावं लागेल आपल्याला भारतीय पद्धती हिसाबाने. कसं 3 अंकानंतर देतो आपण, त्यानंतर 2 अंकानंतर देतो, त्यानंतर 2. आता मोजा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष आणि हा काय बाळा, कोटी ना. तर किती कोटी आहेत रे बाळा? तर एकच कोटी दिसतोय. तुमचं उत्तर काय? 1 कोटी. समजून घ्या. जर नसेल समजलं पुन्हा एकदा याला रिपीट ऐकून घ्या, म्हणजे तुम्हाला सगळं क्लिअर होऊन जाणार. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊया. बघा, खूप सोपे सोपे प्रश्न घेऊया. काही असं काही खूप हार्ड प्रश्न घेणार नाही मी, आणि यावर आधारित तुम्हाला मी होमवर्क देऊन देणार. ओके, म्हणजे तुम्हाला करायला बरं. ओके, चलो. हाउ मेनी मिलियंस आर देयर इन 10 करोड़? ओ माय गॉड, वो सारे के सारे मैंने लिख के भी दिया था आप लोगों को. 10 कोटी मध्ये किती लाख असतात? अरे हे इंग्लिश मध्ये आणि मराठीमध्ये का बरं कन्फ्युज करून टाकलंय लिहिताना? बळा ह्यांनी ते फक्त लिहिताना थोडंसं चुका केलाय, बाकी काही नाही आहे. बघा ते जी प्रिंटवाल्यांनी, चला सोडा. 10 कोटी म्हणजे या प्रश्नाच्या हिशोबाने हाऊ मेनी मिलियन्स म्हणतं, दॅट ही इज आस्किंग अबाउट मिलियंस. हाउ मेनी मिलियंस आर देयर इन 10 करोड़? दैट्स मीन इन, अगर सपोज मैं आपको मराठी में बताऊं तर 10 कोटी मध्ये किती लाख नाही बाळा, इथे त्याने लिहायला पाहिजे होता किती मिलियन आहेत, किती मिलियन आहेत. ओके, प्रश्न तुम्ही असं लिहायचं, जसं मी ह्याला कट केलाय, तुम्ही व्यवस्थित असं लिहा. ओके, बघा 10 कोटी मध्ये किती मिलियन असतात मी तुम्हाला नेहमी सांगितलंय बाळा. बघा मगांपासून तेच सांगतोय. जर तुम्हाला ते जे सिस्टम मी तुम्हाला 3 सुरुवातीला जे मी लिहून दिलं आहे ते जर पाठ असतील तर हे खूप सोपं आहे. जर नसेल तरी काही टेन्शन नाही घ्यायचं, कारण प्रत्येकच गोष्टी अगर आम्ही पाठ करत बसू तर प्रॉपर लर्न केव्हा करायचं? लर्न इन द सेंस ओवरऑल समझ के जो हम चीजें करते हैं ना, उसे मैं लर्न कहता हूं. ठीक है, रटना नहीं. किसी भी चीज को समझ के लॉजिकली जो भी चीजें हम लोग इत्याद में लाते हैं ना, त्याला मी लर्न हा शब्द यूज करतो. तर नेक्स्ट टाइम लक्षात ठेवाल. तर 10 कोटी मध्ये किती मिलियन असतात? तर आधी सगळ्यात पहिला काम काय करायचं, 10 कोटी असं अक्षरांमध्ये लिहा, बघू द्या तुमच्या डोळ्यांना, मग त्याला आपण मिलियन मध्ये कन्वर्ट करू. कारण की इथे त्याचं असं म्हणणं आहे की भारतीय पद्धतमध्ये दिलेल्या जे काही गोष्टी आहेत त्याला तुम्ही इंटरनॅशनल पद्धतमध्ये कन्वर्ट करा. डायरेक्टली नाही म्हणत आहे तो, इनडायरेक्टली म्हणत आहे. इनडायरेक्टली, समजलं का? ठीक आहे, तर आधी 10 कोटी लिहू. तसंही आपण कसं लिहितो? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, त्याच्यानंतर लक्ष, 10 लक्ष आणि मग कोटी आणि 10 कोटी. हे झाले तुमचे प्रॉपर 10 कोटी. ओके, हे झाले 10 कोटी लिहून झालं. त्यानंतर मिलियन किती आहेत, यामध्येच मिलियन किती आहेत त्याला बळा आंतरराष्ट्रीय पद्धतमध्ये करणार आहे. म्हणजे कसं करणार तुम्ही? एकक, दशक, म्हणजे 3 अंकानंतर आपण कॉमा देत असतो इंटरनॅशनल पद्धतीमध्ये. द्या, दिलं. इथे पण दिलं. आता द्यायची गरजच नाही. आता मोजा. हे झालं तुमचं इंटरनॅशनल पद्धतमध्ये. तुम्हाला आपोआप माहिती पडेल किती मिलियन आहेत. हा काय? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, 100,000, मिलियन, 10 मिलियन आणि हा काय बाळा? 100 मिलियन तुमचा उत्तर राहणार. 100 मिलियन म्हणजे मी बघा काय सांगण्याचा प्रयत्न करतोय. हालांकि कंसेप्ट वही है जो अभी तक हम लोग सीखते आ रहे हैं. यार एखाद्या गोष्टीला आंतरराष्ट्रीय पद्धतमध्ये आहे तर त्याला भारतीय पद्धतमध्ये कसं लावायचं, किंवा भारतीय पद्धतमध्ये आहे आंतरराष्ट्रीय पद्धतमध्ये कसं आणायचं, या गोष्टी तर आपण ठीक आहे नॉलेज घेतलाय, नो डाऊट. बट इनडायरेक्टली पण कसं प्रश्न विचारला जातोय, कसं नवोदय तुमच्या सोबत खेळ खेळण्याचा प्रयत्न करतोय, त्याबद्दल पण आपण इथं बघितलं है ना. ओके, तुम्हाला हा समजला असेल. त्यानंतरचा अगर सपोज मी तुम्हाला सांगतोय तर बघा बाळा, यानंतर आपला एंड झाला है. अगर सपोज यहाँ तक अगर किसी ने हमारा वीडियो देखा होगा तो प्लीज हमारे चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब कीजिएगा. मिलते हैं बच्चा नेक्स्ट वीडियो में. तब तक खुश रहिए, ख्याल रखिए. थैंक यू सो मच. टाटा, बाय बाय, शुक्रिया.